युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये स्टँडअप कॉमेडीचे शो बंद। कामराच्या प्रकरणानंतर स्टँडअप कॉमेडी शो बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। काल शिंदेंच्या शिवसैनिकांकडून सेटची तोडफोड करण्यात आलेली आहे आणि या तोडफोडीनंतर हा निर्णय हॉटेल प्रशासनाने घेतलाय। याबद्दल आणखी माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी ऋत्विक आता आपल्यासोबत आहेत। ऋत्विक, नक्कीच सौरभ, बरोबर बोललास तू। आता युनिकॉन्टिनेंटल मुंबईचं जे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये आता द हॅबिटेट हा स्टुडिओ आहे आणि त्या स्टुडिओची काल शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी तोडफोड केलेली आहे। जे कुणाल कामरा आहेत कॉमेडियन, त्यांनी एक विडंबर पण गाणं शूट केलेलं होतं आणि त्या शूटमध्ये आक्षेपार्ह विधान केलेले होते। त्यानंतर शिंदेंची शिवसेना कुठेतरी आक्रमक झाली। त्यानंतर अनेक घटना घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जे राहुल कनाल आहे त्यांनी कुणाल कामरा आहे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला होता आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी जे समोर आपण दृश्यांमध्ये द युनिकॉन्टिनेंटल मुंबई हे हॉटेल बघू शकतो। या हॉटेलमध्ये जो स्टुडिओ आहे त्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आलेली आहे। त्यानंतर स्टुडिओचं जे प्रशासन आहे त्या प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे की हा कुठेतरी हे वादग्रस्त विधानं या स्टुडिओमध्ये सातत्याने होतच असतात। आपल्याला समय रैनाचं प्रकरण माहिती आहे, त्या अगोदर देखील असे प्रकार या ठिकाणी या घडलेले आहेत या स्टुडिओमध्ये। त्यानंतर आता हॉटेल प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे की आता यापुढे या हॉटेलमध्ये असला कोणताही कंटेंट चालणार नाही। स्टँडअप कॉमेडी शो बंद आहे। त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी हॉटेलची पाटी बघू शकतो। समोर दिसलेलं द हॅबिटेट हे नाव या हॉटेल प्रशासनाने खोडलेलं आहे आणि वरती जो काळा बॅनरचा आशय दिसतो, या ठिकाणी जे स्टँडअप कॉमेडीचे शो होणार होते हे सर्वांचं टाइम टेबल होतं। कोणते कोणते शो या संदर्भात होणार होते या संदर्भात माहिती होती। आगामी काळात जे शो होणार आहे त्या संदर्भात या ठिकाणी माहिती होती। मात्र रात्रीच्या रात्री हॉटेल प्रशासनाने या ठिकाणी सर्व काळं पेंट करत हे शो रद्द झाल्याची माहिती दिलेली आहे आणि आता यापुढे देखील आता या कोणताही शो होणार नाही अशी भूमिका या ठिकाणी हॉटेल प्रशासनाने घेतलेली आहे। सौरभ, ठीक आहे ऋत्विक, धन्यवाद या महत्त्वाच्या माहितीबद्दल। तर शोच्या सेटची तोडफोड करण्यात आली, त्यानंतर हॉटेल प्रशासनाने कॉमेडीचे शो पुन्हापासून इथे आयोजित न करण्याचा निर्णय घेतलेला आहे। कुणाल कामराने एक गाणं स्टँडअप कॉमेडी करताना परफॉर्म केलेलं होतं, ज्याच्यावरून हा सगळा वाद तयार झालेला आहे। एकनाथ शिंदेंवर या गाण्यातून या कॉमेडीमधून निशाणा साधण्यात आलेला होता आणि त्याविरोधात शिवसैनिक आता आक्रमक झालेले आहेत।